मागच्या काळात जानकर साहेब होते तेव्हापासून एक राज्य एक ब्रँड अशी त्यांनी कल्पना मांडली होती. पण दुर्दैवाने ते आपल्याकडे होऊ शकलं नाही आणि होणार नाही. कालही सावे साहेबांच्या बरोबर ऑनलाईन मीटिंग झाली अगदी परवा. तिच्यामध्ये तिथं मत मांडलं होतं की एक ब्रँड करता येईल का. आज आपल्याकडे काय झालं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 276च्या आसपास ब्रँड आहेत आपल्याकडे. आणि खाजगीमधल्या बऱ्याच ब्रँडनी मोठमोठी गुंतवणूक केली. काहींनी हजार कोटीपर्यंत 1,500 कोटीपर्यंत गुंतवणूक केली. त्या लोकांनी आज रोजी त्यांचा ब्रँड सोडून त्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली, एवढा मोठा खर्च केला आहे. आणि ते सोडून जर उद्या तुम्ही बोलले की आमचं महाआनंद नावाने तुम्ही सगळं करा, तर हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळं ज्या त्या लोकांनी आज जी त्यांची हे केली ते आपण एक ब्रँडवर येऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट दिली. आणि एक ब्रँडवर येऊ शकत नसल्यामुळं आपल्याकडं ब्रँडची संख्या जास्त झाली 275. ह्या सर्व लोकांची जी संख्या वाढल्यामुळं स्पर्धा जी आहे ती या गोष्टीला तुमच्या म्हणतात तसं MRP टू डीलर प्राईस म्हणजे शेतकऱ्याच्या दरापासून MRP पर्यंत जर बोललं तर ह्याला हानिकारक आहे. ती कशी हानिकारक आहे तुम्ही बोलले तर आज आहे 32 रुपयाच्या खाली कुठं खरेदी नाही आहे. बऱ्याच वेळा काहीतरी बोललं जातं म्हणजे माहिती असेल नसेल किंवा क्वचित एका ठिकाणी 30 रुपये नाही, मला वाटतं आज 32 रुपयाच्या खाली रेट नाही आहे. पण MRP मात्र 58 रुपये आहे. नाही, काही दूध संघांनी 31 रुपये पण केला अशी बातमी अकोले नाही बातमी आली होती. त्यांनी परत केला 2-4 दिवस ट्राय केला आणि आज 32 रुपये बऱ्यापैकी. किंवा ठीक आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी असेलही ज्या तिथं लोकांना पर्याय नाही ते घालायला. नाही तर आज माणूस जर मी तुम्हाला 31 रुपये रेट दिला, माझ्या शेजारी 32चं कोण असेल तर दुसऱ्या दिवशी शेतकरी दूध बदलतो. तसाही काही बिलकुल म्हणजे हे मिळू शकत नाही तिथं. पण आपण जर बघितलं तर ही गॅप तुमच्या मूळ प्रश्नावर की ही गॅप मोठी आहे. आणि याच्यामध्ये ही खाजगीवाल्यांची जी जास्त संख्या आहे त्यांच्यामधली जी स्पर्धा आहे ही स्पर्धा याला सगळी कारणीभूत आहे. तसं बघितलं तर जे काही नामवंत ब्रँड आहेत चांगले ब्रँड आहेत त्यांच्या MRP पासून डीलर रेटपर्यंत 3 रुपयाच्या पुढे गॅप नाही. म्हणजे जर 58 रुपये MRP असेल तर 55 रुपयाच्या खाली त्यांची डीलरला प्राईस नाही. पण त्याच्या अगेन जर बघितलं तर आम्ही खाजगीवाले काही ज्यांच्या छोट्या डेअऱ्या आहेत त्यांचे 42 रुपयापासून तर 45-46 रुपयाच्या पुढे ब्रँड नाही. मग मधली जी गॅप आहे ही मधली गॅप जी आहे तो डीलरही MRP पेक्षा कमी रेटने विकतो. म्हणजे स्टँडर्ड ब्रँडचं दूध जर संध्याकाळी घ्यायला गेला तर त्याला परवड नाही तर तो 2 रुपये 1 रुपया जास्त घेतो की दिवसभर मी लाईट जाळली. आणि आमची MRP 58 रुपये येतो तो 50 रुपयांनी देतो. सध्या सवलतीच्या दरात विकतोय मी म्हणून. म्हणजे तो ग्राहकावर फार मोठी मेहरबानगी करतो असं दाखवतो. पण खरा हा जो प्रॉब्लेम आहे तो डीलर प्राईस आणि MRP याच्यामधली जी गॅप आहे आणि ही गॅप कोणाकडे जाते. काही कमी जास्त प्रमाणामध्ये डीलरकडे जात असेल, कुणी डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडे जात असेल तर ही यंत्रणामध्ये सुधारवत नाही आपण तोपर्यंत ही गॅप कंट्रोल होणार नाही. आणि ही गॅप कंट्रोल होईपर्यंत आम्हाला दूध खरेदीदाराकडे पण जाता येणार नाही. ह्यामधली मोठी असणारी गॅप याला हानिकारक आहे.